नमस्कार. द एन्काउंटरच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राच्या निवडणुका आता शेवटच्या टप्प्यामध्ये आलेल्या आहेत आणि या निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या समाज घटकांकडून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येते आणि प्रचारही करण्यात येतो आहे. लोकांच्या प्रश्नांवरही बोललं जात आहे. आपल्याशी आज या संदर्भात बोलण्यासाठी विश्वंभर चौधरी आलेले आहेत. विश्वंभर चौधरी हे संशोधक आहेत. एन्व्हायरमेंटवर त्यांची PhD आहे आणि त्यांचं सामाजिक क्षेत्रामधलं कामही मोठं आहे. त्या संदर्भात आणि विविध राजकीय प्रश्नांसंदर्भात आपण आज त्यांच्याशी थेट बोलणार आहोत. सर नमस्कार. सर मी पहिलाच प्रश्न असा तुम्हाला विचारतो की निर्भय बनो ही चळवळ नेमकी काय आहे आणि ती सुरू कशी झाली? नितीन, मी पहिल्यांदा तर तुम्हाला शुभेच्छा देतो. तुमच्या चॅनलवर मी पहिल्यांदाच येतो आहे, म्हणून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मला खात्री आहे की जे एक वैचारिक कमिटमेंट तुम्ही घेऊन आहात ती ह्या चॅनलचं खूप एक मोठं स्वरूप तिला येईल असं मी समजतो. निर्भय बनोची सुरुवात आम्ही लोकसभेच्या निवडणुकीआधी साधारण 1.25 वर्ष वगैरे केली आणि ती तुम्हालाही माहिती आहे की एक अस्वस्थता आपल्या सगळ्यांच्या मनात होती की ज्या पद्धतीचं राज्य चाललं आहे आणि ज्या प्रकारे मोदी शहांचा कारभार चालला आहे त्याच्यावरून कोणताही भारतीय माणूस जो संविधान आणि लोकशाही मानतो त्याच्या मनात एक अस्वस्थता होती आणि त्या अस्वस्थतेतून करायचं काय. तर आता राजकीय लढाई तर राजकीय पक्ष त्यांचे ते लढतील, पण त्यांच्यावर ईडी लावली जाईल, त्यांना CBIमध्ये अडकवलं जाईल, विरोधी पक्ष संपवलं जाईल. मग विरोधी पक्ष कोण? म्हणून आपण ठरलं की लोकांमधून आपण विरोधी पक्ष आहोत आणि आपण ती भूमिका घ्यायची आणि म्हणून ती मोहीम सुरू केली. ज्येष्ठ पत्रकार निखिल बागळे असोत, असीम असो, मी असो किंवा बरेच सहकारी आपले यातले, या सहकाऱ्यांना ती खदखद म्हणत होती की हे सगळं घडतंय, रोज वाईट घडतंय, याच्यावर आपण काही करू शकत नाही. तर त्याच्यावर काय करता येईल? निदान आपण आपले प्रयत्न केले. निदान पुढच्या पिढ्या हे म्हणणार नाहीत की बाबा हे सगळं इतकं वाईट चाललं होतं आणि ही माणसं अशीच बसली हातावर हात धरून, हे तरी म्हणणार नाही. त्यासाठी म्हणून आपण हे सुरू केलं आणि महाराष्ट्राच्या जनतेने ज्या प्रकारे त्याला प्रतिसाद दिला, म्हणजे मी खूप ह्या विषयी बोलताना पण मी भारावून जातो की मी असो, असीम असो, आमची खरं काय अवकात आहे. आम्ही साधी माणसं, ॲक्टिव्हिस्ट म्हणून कुठेतरी वर्षातून 2-4 वेळा पेपरला नाव आलं, याच्यापेक्षा वेगळं आमचं काही नाही सामान्य माणसांपेक्षा. पण ही चळवळ सामान्य माणसांनी उचलली. म्हणजे तुम्हाला मी सांगतो की चंद्रपूरमध्ये रिक्षेवाले त्यांनी स्वतःच्या खर्चाने आमचा प्रचार केला. सगळी सामान्य माणसं, गाड्या चालवणारे, कोणीतरी फुटपाथवरची माणसं, ही माणसंसुद्धा या चळवळीत उभी राहिली आणि ही चळवळ लोकांची चळवळ ठरवली आणि ती मोठी केली. आमचं काही श्रेय नाही. लोक जेव्हा एखादी गोष्ट हातात घेतात तेव्हा ते असंच होतं आणि ते लोकांनी केलं. निवडणुकासुद्धा लोकांनी हातात घेतल्या. 24च्या निवडणुकांना आम्ही म्हणत होतो की ही लढाई, ही जी आपली लढाई आत्ताची, ही काही काँग्रेस विरुद्ध भाजप अशी नाही, ही मोदी शहा विरुद्ध आम्ही भारतीय लोक अशी ही लढाई. आणि ते सूत्र लोकांना पटलं आणि लोकांनी ते पुढे नेलं. हा जगन्नाथाचा रथ आहे. आम्ही काही करत नाही, तो लोकांनी ओढला, तिथपर्यंत ओढला आणि लोकांनी बऱ्यापैकी चांगला ओढला असं मला वाटतं. लोकसभेचं जे एकूण आम्ही थोडं इंटरनल काही असेसमेंट केली, काही अंदाज घेतले, तर आमचा स्वतःचा जो सर्वे आहे तो असं सांगतो की 23 मतदारसंघांमध्ये आम्ही खूप परिणामकारक राहिलो लोकसभेला. आता याच्यात किती टक्के मतं वगैरे असं जर तुम्ही म्हणाल तर ते व्हॅरिंग आहे. म्हणजे आता काही ठिकाणी 2% मतांना फरक पडला असेल, काही ठिकाणी 3%, काही ठिकाणी 5%. तर एक फॅक्टर तो असा राहिला की लोकसभेला की कोणीच काही बोलत नव्हतं. तुम्हाला माहिती आहे राजकीय पक्ष एका प्रकारे घाबरून होते. काही त्यातली माणसं, संजय राऊत असतील, अनिल देशमुख असतील, ते फाईट करून उद्धव ठाकरे बोलत होते, पवारसाहेब बोलत होते, राहुल गांधी बोलत होते. पण बाकीचे जे नेतृत्वातले खालच्या फळीतले लोक असतात ते सगळे शांत होतं आणि मोदी शहांच्या विरुद्ध कोणी आता उभंच राहू शकत नाही की काय अशी परिस्थिती होती. 1924ची निवडणुकी जवळपास सोडली होती सगळ्यांनी. लोक म्हणायचे की नाही आता 29ला पाहू. ती सोडलेली निवडणूकसुद्धा 2 राज्यांनी त्याच्यामध्ये मोदी शहांना वेसण घातली. पहिला आहे उत्तर प्रदेश, दुसरा आहे आपला महाराष्ट्र. आणि महाराष्ट्र जास्त अशासाठी की महाराष्ट्राने जागाही जास्त दिल्या महाविकास आघाडीला, पण महाराष्ट्रामध्ये जे बौद्धिक जागरण झालं, म्हणजे ही पहिली निवडणूक मी पाहिली इतक्या वर्षांच्या, मी पण 53 वर्षांचा आहे, माझाही अनुभव. पहिली मी निवडणूक पाहिली नितीन की ज्याच्यामध्ये रायगडपासून ते गडचिरोलीपर्यंत सगळ्या सामाजिक संघटना पुरोगामी म्हणवणाऱ्या, मग त्याच्यात कम्युनिस्ट आले, मग त्याच्यात समाजवादी आले, मग त्याच्यात गांधीवादी आले, मग आंबेडकरवादी आले, हे सगळे लोक एक होऊन लढले. मुक्तचिंतक पण आले. हे सगळे लोक एक होऊन लढलेली मी ही एकच निवडणूक पाहिली की जिथे काही वाद नव्हता, आपसी काही चर्चा नव्हत्या, वाद नव्हते, काही नव्हतं. तर हे आपलं फार जुनं दुःख नाही की मग तो तिथे कम्युनिस्ट उभे राहिले तर मग नाही हे आमचं, असं ते खूप जुनं आहे. ही पहिली इलेक्शन आहे
ज्याला पुरोगामी नावाचा एक डिस्कोर्स आपला महाराष्ट्रातला, ती सगळी एक झाली. हे या निवडणुकीची सगळ्यात मोठी गोष्ट. आम्हीच नव्हतो, भारत जोडो अभियानसह अनेक संघटना, 200 ते 250 संघटना पहिल्यांदा अत्यंत सक्रियपणे, काही संघटनांनी तर बूथ लेवलपर्यंत हे केलं. आणि म्हणून मी म्हटलं की लोकांनी हातात घेतली. महाराष्ट्राला ते श्रेय कायम राहील की जेव्हा अत्यंत अनिर्बंध मोदी शहा वागत होते, जेव्हा त्यांना वाटत होतं की आमच्यासमोर संसद, सरकार, न्यायालय काही नाही, आम्हीच दोघं सगळे आहोत, त्यावेळेला महाराष्ट्राने त्यांना बेसन घातलं. आणि ती किती परिणामकारक ही आज दिसते. आज 4-4 बिलं मागे घ्यावी लागतात. आज अमित शहांना म्हणावं लागतं, म्हणजे माझ्या डोळ्याचं खरं ऑन अ लाईटर काय म्हणू साईड असं मी म्हणेन, माझ्या डोळ्याचं पारणं फिटलं ज्या दिवशी अमित शहा ते सगळ्यांना धमकावतात अदरवाईज गृहमंत्री असूनसुद्धा, ते जेव्हा पीठासीन अधिकाऱ्यांना लोकसभेत म्हणायला लागले की हमारी रक्षा कीजिए, हम हमारी रक्षा करणं आपका काम आहे सरकारी, पण त्या दिवशी माझं डोळ्याचं पारणं फिटलं. आणि मला मनातून वाटलं की हे महाराष्ट्राच्या जनतेने केलं. महाराष्ट्र जनतेने जी बेसन घातली यांना, ती घातली नसती तर हा देश कुठे गेला असता आपल्याला माहिती आहे. लोकसभेला तुम्ही अनेक ठिकाणी सभाही घेतल्या, मात्र तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर असं जाहीर केलं निर्भय बनवातर्फे की त्यावेळीचा पाठिंबा हा बिनशर्त होता, मात्र आता सशर्त असणार आहे. तर नेमका हे सशर्त पाठिंबा म्हणजे काय आहे? आता असं आहे की गेले साधारण 2 वर्ष तुम्ही बघताय महाराष्ट्रामध्ये फक्त एक प्रकारे राजकीय शिमगा चालू आहे. कोणीतरी उठतो, काहीतरी बोलतो, त्याने असे बोलणारे ठरलेले आहेत. काही लोक असे तुम्हाला माहिती आहेत ते ठरलेले, ते राणा दाम्पत्य असो किंवा काय असे लोक असो. तर हा नुसता राजकीय शिमगा चालला आहे. गेल्या 2 वर्षात महाराष्ट्र कुठे गेला असं जर आपण प्रश्न विचारला स्वतःला, तर त्याच्यात निराशेशिवाय काही हाती येत नाही. आता मी हे पुन्हा राजकीय बोलायचं म्हणून बोलत नाही, पण मी एक सामान्य माणूस म्हणून, एक नागरिक म्हणून, आपण नागरिकांनाच ॲड्रेस करू, आपण काय राजकीय नेत्यांना नको ॲड्रेस करा. एक महाराष्ट्रातला सामान्य नागरिक म्हणून गेल्या 2 वर्षात मी असा आपल्या विधिमंडळातून आलेला एकही कायदा पाहिला नाही जो लोकांना एक पाऊल पुढे घेऊन जाणार आहे. काही प्रोग्रेसिव्ह एकही कायदा तुम्हाला दाखवतो, शिंदे फडणवीसांनी दाखवून द्यावा, मी तर त्यांना आव्हान देईल की एक चांगला कायदा दाखवा गेल्या 2 वर्षात तुम्ही केलेला. विधिमंडळाची कामगिरी अत्यंत सुमार आहे. विधिमंडळातली भाषणं बघवत नाहीत अशा दर्जाचं. हे विधिमंडळ इतकं दुर्दैवी, म्हणजे आपण एक पाहिलेला काळ इथे विधिमंडळातला, अगदी काल परवापर्यंत गणपतराव देशमुखांपर्यंतचा काळ आपण पाहिला. आता विधिमंडळात उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री सरळ विरोधी पक्षाच्या नेत्यांना धमक्या देतात. आणि धमक्या काय देतात? आम्हाला सगळं माहिती आहे, आम्ही काढू. याचा अर्थ काय? तुम्ही साटलोटं करता त्यांच्याशी. तुम्हाला सगळं माहिती आहे आणि तुम्ही थांबता म्हणजे साटलोटं करता. ही अशी ब्लॅकमेलिंगची भाषा विधानसभेत कधी झाली नव्हती, तर विधिमंडळात तेही झालं. मग आता हे चालू राहणार का? हा मुद्दा आहे. समजा सत्तांतर, मला खात्री आहे सत्तांतर होणार. मी आज तुमच्या चॅनलवरून सांगतो की 165 जागा महाविकास आघाडी निवडून येणार. 165? हा अगदी माझा ज्योतिषाचा आकडा नाही, हे सगळ्या महाराष्ट्राचा म्हणजे कान उघडे ठेवून घेतलेला फीडबॅक आहे. कारण आपण बोलू का होणार आहे हे प्रश्न पुन्हा आपण घेऊ, नंतरचा प्रश्न तो घेऊ. पण आत्ता आम्हाला असं वाटलं की हे सगळं असंच चालत राहील का? मग या राज्यातलं शिक्षणाचं काय होईल? या राज्यातलं आरोग्याची अवस्था आज बिकट आहे. सार्वजनिक आरोग्य केंद्र मरायला आलेत सगळी. शाळा तर काय बंद, सरकारच बंद करत आहे. मग हे गोरगरीब यांचं शिक्षण, खेड्यापाड्यातल्या मुलांचं, ग्रामीण भागातलं शिक्षण, याचं काय होणार आहे? आणि प्रोग्रेसिव्ह महाराष्ट्र पुरोगामी म्हणजे आपली पिंड फुले शाहू आंबेडकरांपाशीच अडकली का? आणि त्याच्या पुढे प्रोग्रेसिव्हचा आपण स्वतः काही विचार करणार आहोत? आज समजा बाबासाहेब असते, आज महात्मा फुले असते, आज जो सावित्रीबाई असत्या, त्यांना हे आजचं शिक्षण पसंत पडलं असतं का? त्यांना ह्या आरोग्याच्या वेळेस काय वाटलं असतं? बाबासाहेब काय बोलले असते? तो विचार करताना आपली आता त्यांचा विचार, आपण त्यांच्याकडे मोठे नाही, आपण त्यांच्या मनाने अत्यंत यक्कश्चित आहोत. आपण त्यांच्या पासंगाला पण पुरत नाही, आपली त्यांच्या पायाजवळ बसायची पण लायकी नाही. पण तरी विचार म्हणून काही गोष्टी आपल्याला त्यांच्याच परंपरेत थोडा विचार केला पाहिजे, त्या पुढे नेल्या पाहिजे. मग आम्ही असं महाविकास आघाडीला अटी घातल्या. अटी म्हणजे या अटी असल्या तर आम्ही प्रचार करू असं आमचं नव्हतं. आम्ही कधीही असं ब्लॅकमेलिंग किंवा आम्ही तर तो आमचा रवैया नाही. आम्ही अत्यंत सामोपचाराने आम्ही एक पत्र लिहिलं आणि आम्ही असं म्हटलं की आता निर्भय बनवलं असं वाटतं की काही गोष्टी पुढे तर आमच्या एक 24 मुद्द्यांचा अजेंडा. त्याच्यावरती सगळ्यात पहिल्यांदा रिस्पॉन्स उद्धव ठाकरेंनी दिला. एका तासात त्यांचा फोन आला की सांगा तुम्ही कधी येता, आपण चर्चा करू. आणि आम्ही गेलो. उद्धवजींनी आम्हाला 4-4.5 तासाचा वेळ दिला. समर्पक सांगोपांग चर्चा. सुप्रिया सुळेंनी आम्हाला वेळ दिला. जयंत पाटलांनी आमच्याशी दीर्घ चर्चा केली. म्हणजे राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेकडून काही प्रॉब्लेम, काँग्रेसकडे तो आमचं पत्र पोचलं की नाही इथून प्रॉब्लेम, आणि काँग्रेसकडून काहीच प्रतिसाद नव्हता. आणि दिवस जात होते. म्हणजे हे पत्र गेल्यानंतर जवळपास 20-22 दिवस, 3 आठवडे त्यात गेले.
आम्हाला हे लक्षात येतं की अत्यंत महत्त्वाचा वेळ आपला चालला आहे, पण आम्हाला निदान एक बेसिक कमिटमेंट पाहिजे होती महाविकास. हो आम्ही हे करू. आज असं अजिबात नाही की सगळ्यांनी कागदावर घेऊन लिहून दिले किंवा असं नाही आहे, पण एक नैतिकतेवर आम्ही सोडतो त्यांच्या हातात. आम्ही काय असं म्हणलो नाही की हे नाही अट असली तर आम्ही असं नाही आहे. आम्हाला भारतीय जनता पक्षाचा पराभव करणं आणि त्यांचे जे बच्चे कच्चे आहेत महाराष्ट्रात त्यांचा पराभव करणं हे आमचं प्राईम टार्गेट आहे. समजा महाविकास आघाडीने आमच्या अटी मान्यच केल्या नसत्या तरी आमचं काम आम्ही थांबवलं नसतं, कारण आम्हाला हे सरकार घालवायचं आहे. महाविकास आघाडीची चर्चा होऊ शकेल, उद्या होईल, परवा होईल, नाही तर उद्या त्यांच्या विरुद्ध आंदोलन करू. तो मार्ग खुला आहे आणि ती आंदोलनाची स्पेस या पक्षांमध्ये, कारण ते लोकशाही मानतात, ते काही भारतीय जनता पक्षासारखे दडपशाहीचे पक्ष नाही. त्यामुळं ते आम्ही असं सांगितलं की आमचे काही महत्त्वाचे मुद्दे होते, 2-3 मुद्दे फक्त सांगतो, फार तुम्हाला नाही तर ती मुलाखत त्याचीच होऊन जाईल. पहिला मुद्दा आमचा नागरिकशास्त्राचा होता, 100 मार्काचं नागरिकशास्त्र. ॲनालिसिस आम्ही असं केलं आहे की आज जी भारताची अवस्था आहे, IIT झालेले लोक, डॉक्टर म्हणून MBBS MD झालेले लोक, ME झालेले लोक, CA झालेले लोक काही विचार न करता खोट्या गोष्टी फॉरवर्ड करतात. त्यांचा इतिहासाशी संबंध नाही, वाचण्याशी संबंध नाही. का असे नागरिक घडतात याचा जर विचार केला तर त्याचं कारण असं की नागरिकशास्त्र, आपण पुतळ्यांवरून मारामाऱ्यांचा इतिहास 80 मार्काचा शिकवला. इतिहासाबद्दल मला कोणताही द्वेष नाही, तो चांगला विषय, तो अभ्यास केला. पण उद्याचं नागरिकशास्त्र 20 मार्कांचं कसं? आणि त्याच्यातही आपण फार भंकस गोष्टी शिकवतो. राष्ट्रपती होण्यासाठी तो 35 वर्ष, किती जण राष्ट्रपती होतात दरवर्षी? आम्ही म्हटलं की नाही, हे नागरिकशास्त्र 100 मार्कांचा असतो, स्वतंत्र विषय असला पाहिजे. आणि आता तो सिलेबस त्यांनी ठरवावा. माझं तर म्हणणं आहे की 4थी-5वीत फक्त रस्ता कसा ओलांडावा हे शिकवावं, रस्त्यात थुंकू नये ही गोष्ट शिकवावी, बेसिक गोष्ट आहे, हे शिकवावं. 8वी 9वी 10वीला आल्यावर त्यांना आमचं असं म्हणणं आहे की 50 मार्कांची राज्यघटना असली पाहिजे. त्याचं कारण मी माझं व्यक्तिगत, मी काही बाकी जगाचं सांगत नाही, माझं स्वतःचा अनुभव. मी MSc केलं एन्व्हायरमेंटल सायन्समध्ये, त्यानंतर माझं PhD झालं. तोपर्यंत मला भारतीय राज्यघटना कुठेही समोर आली नव्हती, कुठेही माझा राज्यघटनेत संबंध आला नाही शाळेपासून. मग आता तुम्ही विचार करा की राज्यघटना कोणाला शिकवतो आपण विद्यार्थी म्हणून? ती फक्त राज्यशास्त्र शिकणारे आणि लॉ शिकणारे. आता हे किती असतील? 5% असतील लोक, फार झालं, 5%पेक्षा कमी असतील. जर तुमचे काही 40-45 कोर्सेस असतील, त्यातले ह्या 2 कोर्सेसला तुम्ही शिकवता, म्हणजे हार्डली तुम्ही 4-5% लोक हार्डली तुम्ही राज्यघटना शिकवता. देश कशाच्या आधारावर चालला हेच त्यांना माहीत नाही. आणि याच्यातून असे नागरिक तयार झाले की ज्यांना कर्तव्य कळत नाही, स्वतःचं हक्कही कळत नाही. ते सरकारी ऑफिसमध्ये गेले की थरथर कापतात. आणि तू तिथं सिटिझन चार्टर लिहिलेला आहे, तू वाच आणि तुझ्या कामाला ये. साधे फॉर्म आपल्या नागरिकांना भरता येत नाही, ते तिथले शिपाई म्हणतात इसमें क्या कैसा भरणे, ही अवस्था आहे. म्हणून आम्ही म्हणलं नागरिकशास्त्र 100 मार्कांचं, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, शिक्षण आणि आरोग्यावर आपण आता लक्ष देणार आहोत का नाही? त्याचं बजेट किती दिवस आपण 2 आणि 2.5% ठेवणार? काय शिक्षणाशिवाय काय? सगळे आपले विचारवंत हे सांगून गेले, शिक्षणाविना काही नाही. महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितलं, सावित्रीबाईंनी सांगितलं, हे महर्षी कर्वेंनी सांगितले, बाबासाहेबांनी, सगळ्यांनी सांगितलं ना की बाबा शिक्षणाशिवाय पर्याय नाही. शिक्षणाचं बजेट किती? तर 2.5%. तर आम्ही ती आधी मागणी केली 12%ची. मग आमची जी चर्चा झाली पृथ्वीराजजींची, आमची नंतरच्या काळात चर्चा झाली, काँग्रेसनी आम्ही त्यांच्याशी चर्चा केली, ते मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून. ती नंतर ही चर्चा होऊन ते आमचं एकूण स्मूथ झालं. त्यानंतर आम्ही सभा सुरू केल्या. तर ते म्हटले की ही जंप वाटते 12%, फार मोठी, पण 6%पर्यंत जाऊ शकेल असं आपण पाहू. आता ही मोठी अचिव्हमेंट आहे. 2.5% ते 6% ही मोठी. मी म्हणेन की काय करते, पण मला एक पाऊल पुढे गेलं तरी हरकत नाही, पण पाऊल पुढे जायला पाहिजे. ही जे थांबून राहिली गाडी सगळी तिथे, ही आपल्याला काही परवडत नाही. आरोग्याचं तेच आहे. नंतर आम्ही म्हटलं की तुम्ही वॉर्डसभा केल्या, पण नागरिकांचा सहभाग काय आहे? वॉर्डसभा होतच नाही. पुण्यात शेवटची वॉर्डसभा मला आठवत आहे, आमचे मारुती भापकर अपक्ष निवडून आले होते, त्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये घेतली होती. त्यावेळेला योगेंद्र वगैरे आले होते, म्हणून ती माझ्या स्मरणात आजही चांगली. एकच वॉर्डसभा झाली महाराष्ट्रात. एवढा मोठा कायदा चांगला वॉर्डसभेचा आला. ग्रामसभा नियमित होतात. 15 ऑगस्ट 26 जानेवारीला गावातली माणसं बरोबर करतात. मग गावातल्या माणसांना लोकशाही कळते, शहरातल्या माणसांना का नाही? त्याचं कारण वॉर्डसभा सक्तीच्या नाही. आम्ही वॉर्डसभेच्या सक्तीचा एक कायदा आम्ही मागला. आणि आम्ही असं म्हणलं की पुतळे स्मारकं ही असावीत का? ती प्रेरणास्थानी असतील, असावीत, आमचं काही म्हणणं नाही. त्याच्यावर किती खर्च करायचं हे ठरवलं पाहिजे. म्हणजे बाबासाहेबांचं समजा उद्या स्मारक करायचं मुंबईमध्ये, बाबासाहेबांचा पुतळा बांधायला पाहिजे. पण आपण ते मोदींनी केलं तसं एवढ्या उंचीचा वगैरे त्याचा हट्ट नाही करायला पाहिजे. आपण ते पुतळ्यावर 2,500-3 हजार कोटी खर्च करण्यापेक्षा आपण म्हणायचं की लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सची ब्रांच मुंबईमध्ये येईल आणि त्याच्यात दलित मुलांना प्राधान्याने आम्ही शिकू. बाबासाहेबांची जी लेकरं आहेत त्यांची गरज बाबासाहेबांसारख्या शिक्षणाची आहे ना. त्यांची गरज बाबासाहेबांच्या पुतळ्याची फार मोठ्या नाही, पाया पडण्यापुरता पुतळा छोटाही चालेल, पण त्यांची गरज पुढची आहे. शिवाजी महाराजांचं म्हणताना व्यवस्थापन कधी शिकवलं आपण? शिवाजी महाराजांचं जय भवानी जय शिवाजी आपला नारा आहे महाराष्ट्राचा, आपण तो म्हणतो. शिवाजी महाराज व्यवस्थापन शास्त्र कुशल होते.
आपण ते काही शिकलो नाही त्यांच्याकडून. आम्ही म्हटलं की शिवाजी महाराजांच्या नावाची जागतिक दर्जाची संस्था व्यवस्था, ते शिवाजी महाराजांचं खरं स्मारक आहे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स सारखे इथे येऊन आणि आपल्या इथल्या विद्यार्थ्यांना तिकडचे प्रोफेसर येऊन शिकवत आहेत, ते बाबासाहेबांचं खरं स्मारक आहे. बाबासाहेबांनी तिथे जे गुरु मिळाले ते त्यांनी विद्यार्थ्यांना इथेही मिळू द्या, हे स्मारक आहे. आणि आपल्या लोकांची सोच बदलायला लागेल. सामाजिक कार्यकर्ते म्हणून आपण नुसतंच लोकांना खुश होईल असं नाही बोलू शकत. आपल्याला लोकांची सोच पद्धती बदलण्याची गरज आहे आणि म्हणून ती पण मागणी आम्ही केली. आम्ही दलित आणि ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न आम्ही उचलला. त्याचं कारण ती शिष्यवृत्ती फारच तुटपुंजी आहे. आज शहरात जगायला ती पुरेशी नाही. मेट्रोमध्ये जी मुलं येतात, दलित ओबीसी आदिवासींची जी शिष्यवृत्ती आहे, मेट्रोमध्ये जगण्या इतकी ती शिष्यवृत्ती नाही. ती एक साधी गोष्ट आहे. लॉजिकल विचार करू, तुमचे राज्य सरकारचे कर्मचारी, तुमचे केंद्र सरकारचे कर्मचारी, यांना तुम्ही यांच्या बाबतीत तुम्ही गृहीत धरता की महागाई वाढते म्हणून तुम्ही महागाई भत्ता वाढवता. इथे महागाई वाढत नाही का या घटकांसाठी? अंगणवाड्यांचा महिलांचा प्रश्न, त्यांचे पगार का वाढू नये, त्यांना महागाई भत्ता का नको? ते हा आत्ताचा मुद्दा घेतला नाही, पण दलित शिष्यवृत्तीचा आम्ही आदिवासी आणि मुलांचा शिष्यवृत्ती घेतला की ते शिकायला जेन्युइन तुम्हाला वाटत असेल की काहीतरी करावं तर भरीव मदत झाली पाहिजे. तेव्हा काहीतरी दाखवण्यासाठी उपचार म्हणून सामाजिक कल्याण खात्याला काहीतरी त्या टाकायचे म्हणून अशा प्रकारे होता कामा नये. ते आपण त्याच्यामध्ये आपण लक्ष घातलं पाहिजे नीट. आणि आपण बसून हे आपण बोलू, चर्चा करू. तुम्ही म्हणलात की मी काय म्हणत नाही की 15,000 रुपये, असं नाही म्हणत मी, पण आपण चर्चा तर करू त्या विषयावर. किती पुरेशी व्हा, तुम्ही महागाईचा निर्देशांक काढा. जेवायला माणसाला किती लागतं, जेवण आणि झोप ह्या 2 सोयी त्याच्या झाल्याच पाहिजे ना. अभ्यासाची सोय झाली पाहिजे. त्याला आजची शिष्यवृत्ती पुरेशी नाही, म्हणून तो एक आपण प्रश्न घेतला. तर असे काही प्रश्न घेऊन आपण त्यांना गेलो आणि त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. बहुतेक सगळ्या राजकीय पक्षांना हे सगळं मान्य आहे. आता तपशिलात थोडा फरक येऊ शकतो, म्हणजे ते कसं करायचं, काय करायचं. मग आरोग्य सेवेत काही काही प्रश्न आहेत, किंवा आता इतकी प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरवस्था झाली की लोक ऑलरेडी प्रायव्हेटकडे शिफ्ट झाले वगैरे. ठीक आहे, प्रायव्हेटकडे शिफ्ट झाले तर आपलं काम आहे त्यांना पुन्हा गव्हर्नमेंटकडे आणणं. जसं दिल्लीमध्ये शाळांमध्ये 19% रिव्हर्स मायग्रेशन झालं, तो प्रयत्न आपण करू शकतो. आपण त्याच्यावरती सोल्युशन काढू. पण तुम्ही ह्या दिशेने आता विचार करा. तुम्ही आता फक्त मारामाऱ्या करत बसू नका की ह्यांनी त्याला बोलायचं, त्यांनी याला बोलायचं, ह्या मारामाऱ्या करत बसू नका. ते राजकारण त्याच्या जागी चालू ठेवा, पण लोकांचे मुद्दे आता पुढे गेले पाहिजे. महाराष्ट्र विधानसभेचं चित्र बदललं पाहिजे. तिथं काहीतरी पाण्यावर, आता नितीन किती तुम्हाला सांगतो किती वाईट गोष्ट आहे. परभणीसारखं शहर आहे, तिथं 8 दिवसाला 10 दिवसाला पाणी. लातूरमध्ये पण 15 दिवसाला पाणी. ही कोणती, म्हणजे आपण चाललोय कुठे? म्हणजे आपले प्राधान्यक्रम काय आहे? मोबाईल. आणि लातूरमध्ये गडकरींनी काय 4-4 लेनचे रस्ते बांधले, पण प्यायलाच पाणी नाही ना. प्राधान्यक्रम काय आहेत आपले? हा जो फसलेला विकास सगळा, त्या विकासाला आपल्याला एक प्रायोरिटीज आपल्या प्राधान्यक्रम ठरवतो. आम्ही असं म्हणतो की आम्हाला प्रचंड मोठे महाकाय रस्ते नको, आम्हाला असे चकचकीत पूल आम्हाला नको. आमचं म्हणणं आहे की इथे प्रत्येकाला पाणी, शिक्षण, आरोग्य, रोजगार हे तर मिळायलाच पाहिजे. आता रोजगाराच्या काही संधींचा आम्ही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दुर्दैवाने फार ते सिरियसली घेतलं नाही असं मला वाटतं. आम्ही त्यांच्याशी चर्चा केली, पण रोजगाराचा एक आमच्याकडे कार्यक्रम आहे ज्याच्यामध्ये खेड्यातल्या कचऱ्याचं व्यवस्थापन, खेड्यातल्या रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या काही योजना आणि तिथल्या तिथे रोजगार तयार होतो. 15चा रोजगार, एक साधारण 10,000चा जर खेडा असेल ना, 15 माणसांचा रोजगार आम्ही तयार करू शकतो. बरं, हा गांधींच्या मार्गाने झालेला रोजगार आहे. तिथल्या तिथे हा, त्याला बाहेर जायचं काम नाही काही. साधं कचऱ्याचं व्यवस्थापन, ओला कचरा खेड्यातला कंपनी काढायची रितसर आणि त्या मुलांना प्रशिक्षण देऊन पाठवायचं. रेन वॉटर हार्वेस्टिंग तुम्हाला सांगतो, माझ्याकडे गावाकडे एक मुलगा आहे, तो जिथे जिथे विहिरी आहे तिथे तिथे जातो आणि त्या माणसांना म्हणतो का तुमचं छत एवढ्या आकाराचं आहे, गच्ची तुमची, त्याच्यात एवढं पाणी पडतं दरवर्षी पावसाचं. म्हणजे ते साधं गणित आहे, एरिया इंटू रेनफॉल. आणि तुम्ही जर हे तुमच्या शेजारच्या आडात सोडले तर असेल. आणि लोक स्वतःहून देत आहेत. 5,000 10,000ला लोक देतात त्याला काम. आणि पाईपचा खर्च वगैरे ते करतात लोक सगळे. अतिशय साधं आहे. काय रॉकेट सायन्स आहे का रेन वॉटर हार्वेस्टिंग? तुम्हाला पाईप टाकायचा, एक फिल्टर बसवायचं, पाणी त्यात जातं, सगळा प्रॉब्लेम, ग्राउंड वॉटर रिचार्ज होतं. हे खूप साध्या गोष्टी आहेत, पण ह्या खूप साध्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. हे आजच्या व्यवस्थेला कळत नाही. हे ना आजच्या विरोधी पक्षाला कळतं ना सत्ताधार, की विकासाचा मार्ग अतिशय गांधींच्या मार्गाने सुद्धा जाऊ शकतो आणि त्याच्यात काहीच. बरं, आता समजा महाविकास आघाडीच्या काय त्यांचा जाहीरनामा वगैरे आला, त्याच्यात काही मला ही योजना दिसली नाही. ठीक आहे, त्यांना ते वाटलं असेल त्यांनी केलं. मला फक्त असं म्हणायचं आहे की महाविकास आघाडीकडे उद्या सत्ता आली, पैसे असणार आहेत का? की शिंदेंनी डिसेंबरचे पण पैसे काढून घेतलेत. माझा रिपोर्ट असा आहे की शिंदे फडणवीस सरकारने डिसेंबरचे पण पैसे उडवून टाकलेत सगळे ह्या सगळ्या योजना काढून. मग पैसा नसेल तर कसा विकास करणार आहोत आपण?
असेल तर आम्ही तुम्हाला त्याचा मार्ग सांगू. पटलं तर घ्या, नाही तर सोडा. आम्ही काही मानगुटीवर बसून कोणाच्या काही करणार नाही, पण आम्ही एक मार्ग तुम्हाला दाखवला, नाही तर तुमचा मार्ग सांगा आणि तुम्ही पुढे जा. असा आमचा आत्ता अप्रोच आहे. त्याचा अर्थ उद्या महाविकास आघाडी आली की त्यांचा गळा धरणार आम्ही, असं अजिबात नाही. आम्ही त्यांच्याशी चर्चा करू, ते बोलवतील तेव्हा करू. त्यांनी जर सोडून दिले विषय तर आम्ही सोडून देऊ आणि आम्ही पुढच्या विधानसभेत त्यांनाही प्रश्न विचारू. निर्भय बनव आंदोलन कोणाचं एक पैशाचं भिंद नाही. कोणत्याही राजकीय पक्षाचा एकही पैसा आमच्या आंदोलनात नाही. कोणत्याही राजकीय पक्षाचे कोणतेही उपकार असे आम्ही घेतलेले नाही की ज्याच्याकडून आमची बोलती बंद व्हावी. आमची तोंड आम्ही उघडी ठेवलेली आहेत. हां, हे खरं आहे की भाजपा की महाविकास आघाडी असा प्रश्न आला तर आम्ही भाजपा पुन्हा सत्तेत येईल असं नक्की करणार नाही, कारण त्यांचे काय घातक परिणाम आहे हे सगळे दिसले. महाविकास आघाडीची चर्चा होत राहील, कधी संघर्ष होईल, कधी आम्ही त्यांच्यावर नाराज होऊ, कधी ते आम्हाला बोलून सांगतील की हे असं होत नाही, आम्ही समजूनही घेऊ काही गोष्ट, पण चर्चा चालू राहील. महाविकास आघाडीची कट ऑफ आणि आता भाजप आलं पाहिजे ही आमची भूमिका कधीही असणार नाही. महाविकास आघाडीने केलं उत्तम आहे, त्यांच्यासाठी पुढे चांगलं, नाही केलं तर बघू, लोक त्यांचे पर्याय शोधतील. तुम्ही आता विधानसभेच्या निमित्तानं महाराष्ट्रात ठिकठिकाणी बऱ्याचशा सभा घेतल्यात, अजून काही सभा होणार पण आहे. तुम्हाला एकंदरीत या सगळ्यामध्ये तुम्ही लोकांशी बोललेलं पण आहात, तर तुम्हाला काय लोकांचे प्रश्न काय आहेत या निवडणुकीच्या अगोदर, असं काय वाटतं? साधारण महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा मिळून आता संख्या 85च्या आसपास गेली असेल. मी मोजलं नाही अजून कागदावर, 85च्या आसपास सभा गेल्या असतील. आमच्या सभांची पहिल्या काही, आता नंतरच्या खूप घाईत झाल्या आणि त्यामुळे आम्ही तिथे पटापट पोचून आलो, असं खूप ठिकाणी झालं नंतर. पण पहिल्या ज्या एक 45 सभा जवळपास झाल्या त्याच्यामध्ये आमचा असा पॅटर्न होता की आम्ही त्या गावात सकाळीच पोचायचो. काय ट्रेन, बस, कार काय जे असेल आम्ही तिथे सकाळीच पोचायचो आणि 9पर्यंत फ्रेश होऊन आम्ही 9 नंतर सामान्य माणसांशी बोलायचो. आम्ही सगळ्या लोकांशी बोलायचो आणि आम्ही असं पुन्हा राजकीयच विचाराच्या आपल्याच लोकांशी नाही बोलायचो. तर ते तेच सांगणार की नाही वातावरण. आम्ही अतिशय सामान्य माणसांशी बोलायचो. आम्ही मंदिरात काही ठिकाणी मुद्दाम जायचो, तिथल्या लोकांशी बोलायचो. काही असं जे काही माणसं मिळतं आम्ही बोलायचो की काय चाललं आहे, कसं चाललं आहे. मी तुम्हाला आत्ता सांगतो की महाराष्ट्राचं जे आता तुमचा विश्वास बसेल नाही बसेल, लोकांचे बसेल नाही बसेल, पण लोकसभेचा असा अंदाज आम्हाला फार लवकर आला होता. 17 ऑगस्ट 2023 नागपूरच्या सभेत मी पहिल्यांदा म्हणालो होतो की मोदी शहा 225च्या पुढे जाणार नाही. कित्येकांना ते टाळ्या घेण्याचं वाक्य वाटलं, पण ती वस्तुस्थिती होती. फक्त मायावतींनी अंदाज चुकवला 15 जागांचा. मला असं तेव्हा वाटत होतं की मायावती नाही करणार स्पॉइलिंग, मायावती राहतील इकडे असं मला वाटत होतं. मी त्या अंदाजाने कागदावर मांडून मी बोलत होतो, एका ज्योतिष वर्तवले नव्हतं. तो अंदाज खरा होता. आत्ताचा माझा अंदाज असा आहे, आत्ता तुमचा विश्वास बसणार नाही, पण आम्ही पाहतोय रोज पश्चिम महाराष्ट्रामध्ये शरद पवारांची लाट दिसते मला. हे कुठे मीडियात येत नाही. मला आश्चर्य वाटतं की कान नाक डोळे बंद केले का माध्यमांनी आजच्या, असं मला वाटतं. शरद पवारांच्या सगळ्या सभा बघा. मी तुम्हाला सांगतो शरद पवारांची पश्चिम महाराष्ट्रात लाट आहे आणि उद्धव ठाकरेंची मुंबई आणि मराठवाड्यात लाट आहे. काँग्रेस विदर्भामध्ये जो राहुल गांधींनी बेल्ट केला होता तो काँग्रेसचा मजबूत झालेला आहे आता आणि काँग्रेस तिथून आता हलणार नाही. तर हे तिन्ही पक्ष अत्यंत सशक्तपणे, मी 165 जागांचं जे तुम्हाला म्हणतो त्या भरोशावर म्हणतो, इथं फॉलोअप चालू आहे. महाराष्ट्रामध्ये फार काही बदल घडलेला नाही वातावरणात आणि मोदी शहांच्या विरुद्ध नाराजी होती, त्याच्यात आता फडणवीसांच्या विरुद्धची नाराजीशी भर पडलेली आहे खरं तर यावेळेला नव्याने. आणि मला माहीत नाही लोक का असं म्हणतात की फार टफ लढाई आहे आणि अपक्ष फार निवडून, मला वाटत नाही असं. आणि मतांचं मार्जिन कमी असेल हेही मला वाटत नाही. मला स्ट्रॉंग अंडरकरंट जो मला लोकसभेला दिसत होता तो आज मला विधानसभेला सुद्धा तितकाच दिसतो आहे. आणि 165च्या पुढे महाविकास आघाडी गेली तरी मला स्वतःला आश्चर्य वाटणार. अपक्ष निवडून येतील का, आता 20-22 अपक्ष ही नेहमीची बाब आहे. अपक्ष खूप निवडून आले असं तेव्हा म्हणून जेव्हा 40 अपक्ष निवडून येतील, तशी परिस्थिती मला आज दिसत नाही. आणि वोट मार्जिनसुद्धा, कारण इक्वेशन कोणतंच बदललेलं नाही महाराष्ट्रातलं. महाराष्ट्रामध्ये मुख्यतः 3 घटकांनी भारतीय जनता पक्षाचा पराभव केला. त्यात होता पहिला शेतकरी होता, सर्व जातीय शेतकरी. कारण शेतीचे काय हाल येते शेतीतल्या लोकांना कळते. बाय द वे, शेतकरी मगाशी सांगायचं राहिलं, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी या राज्यात आत्तापर्यंत एक कमिटी पण फॉर्म झालेली नाही की नेमका शास्त्रीय अभ्यास करू आपण किंवा आत्महत्या का होतात आणि त्याच्यावर उपाय काय. ती पण आम्ही एक महत्त्वाची अट महाविकास आघाडीने घातली की शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी ताबडतोब अत्यंत उच्चस्तरीय समिती, जिला अधिकार असतील, त्या समितीला अधिकार असेल की त्यांनी रेकमेंडेशन सरकारने ती घ्यायला पाहिजे. नाही तर सरकार आपल्याशिवाय ते नाही चालणार.
उच्चस्तरीय समिती करा, पहिल्यांदा ॲनालिसिस तर करा. हम्म. ज्या आत्महत्या झाल्या ना, आपण एवढं ॲनालिसिस होऊ शकतं का की किती एकरचा शेतकरी जास्त आत्महत्या करतो, रेनफेड का इरिगेशन हा पुन्हा दुसरा. मग नेमकं त्याचं इकॉनॉमिक्स कुठे खचत आहे त्याचं शास्त्रीय आपल्याकडे एवढे चांगले चांगले अर्थशास्त्री महाराष्ट्र एकही समिती नाही अजून. आम्ही ती पण मागणी आम्ही लावून धरली की त्याची समिती व्हायला पाहिजे, त्याच्यावरती पाळतो. तर आत्ता मी सांगत होतो तुम्हाला की शेतकरी हा पहिला वर्ग आहे. सर्व जातीय शेतकरी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहेत आणि शहरी समाजाला त्याची कल्पना नाही. आत्ता मी दिवाळीत गावी राहून आलो, गावाकडे मराठवाड्यात खूप लोकांशी बोललो. शहरी समाजाला ह्याची कल्पनाही नाही. पुण्यात बसणाऱ्या आणि खास करून कोथरूडमधून फेसबुकच्या पोस्ट टाकणाऱ्या लोकांना याची कल्पना नाही की आत्ता मराठवाड्यातला सगळ्यात मोठा मुद्दा हा सोयाबीनच्या भावाचा आहे. सोयाबीनचा भाव आग लागली आहे त्या गोष्टीला. 4,000 रुपयावर भाव आला आहे, काही ठिकाणी 3900 क्विंटलला. आणि मी स्वतः माझ्या घरचं सोयाबीन आम्ही माझ्या भावाने 4,000 रुपयाला घेतलं. तर एक विचार करा, 14 साली मोदी आले तेव्हा सोयाबीनचा भाव होता 4500. आज 10 वर्षात सोयाबीनचा भाव 500 रुपयांनी कमी झाला. याच्या उलट खताच्या किमती, खताला GST लागला, औषधाचं खत, औषधं, तणनाशकं, शेतीची बाकी कामं, मजुरी, ट्रॅक्टरचं डिझेल, शेती जिथे ट्रॅक्टर, मजुरीचे दर, हे सगळं दुप्पट वाढलेलं आहे. आता कोणता शेतकरी सस्टेन होऊ शकतो जिथं त्याचा उत्पादन खर्च दुप्पट आहे पण मालाला मिळणारी किंमत 10 वर्षाच्या आधीची आहे? हे कोण करू शकतो? हा मुद्दा आत्ता मराठवाड्यात, मी तुम्हाला आत्ता सांगतो नितीन, अगदी म्हणजे, आणि मला व्यथा आहे बोलताना, मला आनंद नाही आहे, ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. लोकशाहीत असं नाही व्हायला पाहिजे. पण आत्ता मराठवाड्याचे शेतकरी सोयाबीनवर मतदान करणार. सोयाबीन हा एकच विषय तिथे आर्थिक आहे. बटेंगे कटेंगे ह्यांचे धंदे ते फालतू. शेतकऱ्याचा त्याशी काही संबंध नाही. माझं स्वतःचं गाव 40% मुसलमानांचं गाव आहे. माझ्या वडिलांच्या आधीपासून हिंदू सरपंच होतो, मुस्लिम होतो, आमचं उत्तम चाललं आहे. आमचं काही भांडण नाही, राजकीय नाही, बटेंगे फिटेंगे काही नाही. आमचा प्रश्न सोयाबीनचा आहे. सोयाबीन उत्पादन करणारे जे आमच्या सरकारचं ठीक आहे, आमचं लँड होल्डिंग जास्त आहे, पण जे 5-10 एकरचे शेतकरी त्यांचं काय मरण आहे हे तुम्ही खेड्यात जाऊन बघा. तो त्यांच्यासाठी कळीचा मुद्दा आहे. कापसाच्या भावाचा प्रश्न आहे, सगळ्या शेतीमालाच्या भावांचे प्रश्न आहे आणि ते कळीचे मुद्दे आहेत. मला आठवते की राम जन्मभूमी वगैरे जेव्हा लोक मतदान करत होते तेव्हाही मराठवाड्यातले शेतकरी कापसाच्या प्रश्नावर मत देत होता, कारण त्यांचे रोजचे प्रश्न आहेत. कोथरूडमधून राहून पोस्ट करण्याला फरकच पडत नाही कोणत्याही सरकाराला, पण इथे रोज फरक पडतो, रोजचाच फरक पडतो. आणि म्हणून आणि लोक प्रश्न विचारत आहेत. मला एक कष्टकरी बाई मला एक म्हणजे मी ना नितीन तुम्हाला सांगतो, मी कधी कधी सॅल्यूट करतो या लोकांना. भारतात किती विजडम आहे, माणसं किती सामान्य कष्ट करणारी, शेतात कष्ट करणारी बाई, ती मला असं म्हणते की कोणाचाही खर्च, आणि काल मी मुद्दा हा येरवड्याच्या सभेत, कोणताही ॲव्हरेज कुठेही घ्या तुम्ही, शहराच्या झोपडपट्टीतला घ्या, गावातली तुम्ही गरीब माणसं घ्या, कोणी घ्या, ॲव्हरेज खर्च 10,000 रुपये महिन्यात शिवाय माणूस कुटुंब जगू शकत नाही. एका कुटुंबाला तेवढा लागतो, महागाईच तेवढी आहे. आता 10,000चं जेव्हा एक बाई घरातल्यासाठी सामान घेते विकत, त्याच्यातले 1,800 तर मोदीच कापून घेतात ना. 18% GST सगळ्या वस्तूंना आहे. मग तुम्ही 1,800 तिच्याकडून घेता आणि 1,500 देता लाडकी बहीण म्हणून. हे इकॉनॉमिक्स गावातल्या एका बाईला कळतं. हे जे यांचे हे बिंडोक भक्त मंडळी आहेत ना, त्यांचे हे इकॉनॉमिक्स कधीही करणार, कारण त्यांना ते नशा चढली आहे. ह्या इकॉनॉमिक्सवरती आता मतदान होणार आणि त्या मतदानात महाविकास आघाडी निवडून येणार. याच्याबद्दल माझ्या स्वतःच्या मनात कोणतीही शंका नाही. सोयाबीनचा प्रश्न, शेतकऱ्यांचे सगळ्याच पिकांचे म्हणजे कापसापासून सगळ्याच पिकांचे प्रश्न, शेतीमध्ये नव्याने तयार झालेले काही विषय, शेतीचा बंटवारा होतो. 10 एकर शेती होती, सस्टेनेबल होती, नंतर 2 भाऊ झाले, 5-5 एकर झाले, त्या दोघांना पुढे 2-2 मुलं झाली, 2.5 एकरवर मामला आला. या प्रश्नांना कोणी भिडतच नाही आहे आणि हे प्रश्न आजचे सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न. तर मला असं वाटतं की लोकजागरण आम्ही त्याही प्रश्नावर केलं. आम्ही सतत शेतीच्या मालाचा भाव हा विषय आम्ही लोकसभेच्या सगळ्या जिथे गेलो तिथे स्थानिक म्हणजे आम्ही त्याचं इन्फॉर्मेशन घ्यायचो. बा आम्ही नाशिकला असलो तर कांद्याचा काय भाव होता त्याचा आम्ही अभ्यास करायचो. आमच्याकडे एक चांगली रिसर्चची टीम होती की, आणि ती अजूनही आहे, चांगली मुलं त्यात, अत्यंत हुशार मुलं त्यात आहेत आणि ते अभ्यास करून सांगतात की असं असं झालं. आणि ती सगळी घसरण आम्ही आमच्याकडे मांडली आणि जागरण केलं. आमची परिणामकारक किती, आमचे रिसोर्सेस किती, हे सगळे मुद्दे ठीक आहेत, छोटं असेल सगळं, पण एक सुरुवात महाराष्ट्रात झाली याचा मला आनंद आहे. पण आता तुम्ही सांगितलं की सोयाबीनचा मुद्दा आहे किंवा अजून ठिकठिकाणी काही शेतीचे पण मुद्दे आहेत. पण मग या सरकारने लाडकी बहीण योजनेसारखे किंवा लाडका भाऊ योजनेसारखे काही योजना आणलेल्या आहेत.
आणि त्यांना असं वाटतं की त्या योजनांचा खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम होईल. तर तुम्ही आता फिरलेला आहात, तुम्हाला काय वाटतं या योजना किती यशस्वी होतील मतदानामध्ये? 2 गोष्टी मला वाटतात त्यात त्या मोकळेपणाने बोलल्या पाहिजे. एक म्हणजे 1500 ही रक्कम आजसुद्धा गावामध्ये फार मोठी रक्कम आहे, अशातला भाग नाही. असं यांनी उपकार केले असं नाही. त्याचं कारण लोकांच्या मनात हे गट्ट आहे की हे आपल्याला लुटतात. हे राजकीय व्यवस्था आपल्याला लुटते हे त्यांना माहिती आहे आणि म्हणून ठीक आहे यांच्याकडून मिळेल तेवढे घ्या. म्हणजे त्यात लगेच 1500 रुपये मिळाले म्हणून एकनाथ शिंदेंबद्दलचा आदर फार वाढला असं काही होत नसतं. त्यामुळे ते तसं नाही आहे. दुसरी गोष्ट, मतदानाला जाताना तुम्ही काही म्हणा, आपल्याकडे काही प्राधान्य वेगळे क्रम आहेत. मतदान जाती धर्म याच्यावरती होतंच आणि ते काही आपण ना करू शकत नाही. तर ते होताना तिथली परिस्थिती काय तो मुद्दा आहे. तिसरा एक मुद्दा तो असू नये. खरं स्त्रियांना ते स्वातंत्र्य असलं पाहिजे, पण दुर्दैवाने आपल्या पुरुषसत्ताक पद्धतीमध्ये ते नाही. आणि कित्येकदा मत कोणाला द्यायचं हे घरातला कर्ता पुरुष ठरवतो, असं पण त्यात आहे. त्याच्यामुळे लाडकी बहीणमुळे हे जिंकतील हा यांचा भ्रम आहे. यांना काय झालं की करायला समजा विचार करा 2 मिनिटासाठी, लाडकी बहीण आलीच नसती योजना, काय बोलून यांनी प्रचार केला असता? यांना एक मुद्दा आहे का, एक चांगली योजना दाखवा, एक चांगला कायदा दाखवा, एक कोणता चांगला निर्णय दाखवा की जो मास इफेक्ट त्याचा लोकांवरती खूप प्रभाव पडणारा एकही निर्णय नाही. त्यामुळे त्यांना हे आणावं लागलं. तर केवळ बोलण्यासाठी काहीतरी केवळ मुद्दा हवा काहीतरी होता. पाहिजे म्हणून. आणि ते पण भाषा किती बेकार. काय बोलले ते धनंजय महाडिक की परत घेऊ, फोटो काढू, काय चाललंय? हे लोकांना दिसतंय, सगळ्या लोकांना हे दिसतंय की यांचा उद्देश मतांचा आहे. आणि ते धनंजय महाडिक आधी पण कोणीतरी एक त्यांच्यातले बोलले होते, ते बोलणारे ते एवढे लोक सगळे संगमनेरला कोणीतरी, मला आता आठवत नाही नेमकं, पण कोणीतरी हे बोललं होतं, रवी राणा का कोणीतरी बोललो की पैसे परत घेऊ वगैरे वगैरे. आता लोकांना नियत कळलेली आहे की ह्यांना मतासाठी द्यायचं आहे. बरं, ही योजना टिकेल का नाही तेही लोकांना माहीत नाही. त्याचं कारण की ओव्हरड्राफ्ट घेऊन सरकार चाललं आहे, आता तुटीचा अर्थसंकल्प आहे, यांच्याकडे पैसे नाही ते सगळ्यांना दिसतं. त्यामुळं लोक सामान्य म्हणजे आपल्याला काय वाटतं, म्हणजे आपला थोडा शहरी समाजाचा हा एक प्रकारे कॉम्प्लेक्सच आहे, सुपेरियरिटी कॉम्प्लेक्स, की खेड्यात काय पैसे दिले की मत असं नाही ना. खेड्यातही माणसं विचार करतात, बायका विचार करतात की कशासाठी. काल आमच्या सभेत येरवड्याच्या 70% महिला होत्या आणि हा मुद्दा त्यांना खूप अपील होत होता की तुम्हाला काय विकत घेतले का, 1500 रुपये दिले, तुमचेच पैसे तुम्हाला दिले. हे लोकांना कळते. त्यामुळं लाडकी बहिणीवर आम्ही जिंकू असं त्यांना वाटत असेल तर ते वेगळ्याच भ्रमात येत असं आपण. पण बाकी म्हणजे आता वेगवेगळ्या योजनांचा ते प्रचार करतात आणि त्यानंतर त्या योजना कमी पडतायत की काय म्हणून मग योगी आदित्यनाथ येतात आणि ते वेगवेगळ्या प्रकारच्या नारे देतात. तर तुम्हाला काय वाटतं, लोक ह्याच्याकडे कसं बघतायत? तुम्ही त्यातली पहिली पॉझिटिव्ह गोष्ट बघू आपण. त्यातली पहिली पॉझिटिव्ह गोष्ट अशी आहे की मोदी हा ब्रँड महाराष्ट्रातून संपलेला आहे. आधी दोन्ही निवडणुका 14ची आणि त्यांनी ते मोदी 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 केलं होतं. आत्ता मोदी तुम्हाला प्रचारात कुठं दिसत नाही. मोदींच्या अवघ्या 9 सभांनी एक रोड शो माझ्या माहितीप्रमाणे आला आहे. अजितदादांसारखा माणूस म्हणतो मला मोदीची सभा नको. एक आनंद आहे की ते जे व्यक्तिस्तोम झालं होतं, मी म्हणजे ईश्वराचा 11वा अवतार आहे आणि मी म्हणजे आता सर्व काही, ते संपलं. ते महाराष्ट्राने संपवलं. ते व्यक्तिस्तोम संपलेलं आहे. आता RSS बॅक टू स्क्वेअर वन आलेला आहे. आता भारतीय जनता पक्ष बॅक टू स्क्वेअर वन आलेला आहे. त्यांनी जिथून सुरुवात केलं होतं त्यांना ते पोचायचं होतं. मोदींनी त्यांना खांद्यावर घेतलं आणि पोचलं असं वाटलं. आता मोदींचं महत्त्व संपलं. आता हे परत त्याच चौकात आले जिथून यांनी सुरुवात केली. ही चांगली गोष्ट आहे. मी या गोष्टीचं स्वागत करतो. हे चांगलं आहे. एक विषय संपला. आता मोदीच्या नावावर नाही जिंकता येणार. आता मेरिटचं पाच. आता RSS आणि भाजपाचा दुसरा काय कार्यक्रम आहे म्हणून ते दुसरी मतं मागतील. आम्ही संकट आलं की मदतीला जातो. ह्याशिवाय RSSनी काय केले या देशात? संस्थात्मक बांधणीमध्ये काय त्यांच्या संस्था असतील, ते वनवासी कल्याण ते असतील. त्याच्यात वनवासी कल्याण म्हणजे आदिवासींना वनवासी करायचं, एवढाच उद्देश आहे. बाकी काय उद्देश? पण भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवार यांच्याकडे कोणताही कार्यक्रम नसतो सुधारित. इतका कार्यक्रम नसतो की यांच्याकडे काम करायला लोक नाहीत. आज तुम्ही पर्यावरण मंत्रालयात बघा, एक काळ असा होता की तिथे गाडगीळ सरांसारखे, कस्तुरीरंगन साहेबांसारखे लोक यायचे, सल्लामसलती व्हायच्या, आदानप्रदान व्हायचं, नव्या छान छान गोष्टी व्हायच्या. आज ते संपलेलं आहे सगळं. यांच्याकडे काम करायला माणसं नाही, कारण त्यांची जी शाखेची पद्धत आहे तिच्या ज्ञानाला वावच नाही. प्रश्न विचारायचेच नाही, फक्त आदेश पाळायचे. तिथे बुद्धीचा एक नस कापल्यासारखी कापूनच टाकतात ते. त्यामुळे तिथे काय होत नाही. यांच्याकडे माणसं नाही, त्यांच्याकडे काही नाही, यांच्याकडे नवा कार्यक्रम नाही. आता यांना हे लक्षात आलं आहे की आता जर का पुन्हा सत्ता पाहिजे, कारण विकासाच्या सगळ्या योजना फसल्या. बरं, मोदींनी एवढं केलं ना, ते सांगून तुम्ही मतं मागा ना. का नाही तुम्ही मतं मागत आहे? तुम्ही म्हणता ना मोदींनी फार केलं बा, सांगा तुम्ही काय काय केलं आणि मतं मागा. ते नाही आहे, कारण केलंच काही नाही आहे.
न फडणवीसांनी यांच्याकडे तर काहीच नाही दाखवून. माझं तर आव्हान आहे देवेंद्र फडणवीस आणि शिंदेनी मला एक कायदा दाखवावा, एक योजना दाखवावी जी लोकांच्यापर्यंत चांगली, म्हणजे लोकांचं कल्याण झालं नाही आहे काय त्यांच्या. मग ते बॅक टू स्क्वेअर वन. कटेंगे बटेंगेमध्ये त्यांना ध्रुवीकरण करायचं आहे. 85% हिंदूंना इन्सिक्युरिटी द्यायची की 15% मुसलमानांपासून तुम्हाला धोका आहे. तसा तो काही नसतो. मी स्वतः सांगतो माझ्याकडे 40% मुस्लिम आहेत, आमचं आजपर्यंत काही भांडण नाही. पण ते कटेंगे बटेंगे करून आता त्यांना ध्रुवीकरण करायचं आणि त्याच्याशिवाय त्यांना दुसरा कोणताही आधार नाही. पण मी तुम्हाला खात्रीने सांगतो की लोक पण आता हुशार आहेत. लोक काय असं ते 1992चा काळ नाही राहिला, मंदिर मस्जिद दाखवून तुम्ही लोकांना गुमराह करा. पहिल्यांदा लोकांना खरं वाटतं गो आपल्या धर्माचे वगैरे. आता ह्या धर्माच्या मागे यांचं सत्ता कारण आहे आणि हे मतलबेद हे आता लोकांना कळलेलं आहे. धर्म करून यांना कटेंगे बटेंगे नाही, हिंदू मत मागायचं आहे आणि अदानीला श्रीमंत करायचं आहे, हे आता लोकांना कळलं आहे. त्यामुळे आता ते कटेंगे बटेंगेचं मला काही फार इम्पॅक्ट होईल असं वाटतं. मला असं वाटतं की या सगळ्या योजना आणि जातीयवाद, धर्मांधवाद हा पसरून फारसा काही या महायुतीला याच्यामध्ये उपयोग होता नाही. कारण त्यांना एक गोष्ट आडवी आलेली आहे, हां ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि ते भारताचं संविधान आहे. हा लोकसभा माझा तो खरा तर प्रश्नच आहे की संविधानाचा मुद्दा या निवडणुकीमध्ये किती प्रभावी ठरेल. मी तुम्हाला सांगतो की संविधानाचा मुद्दा काय आहे हे आपण आधी बघू. आपण नेहमी म्हणतो संविधानावर हल्ले म्हणजे काय नेमकं काय झालं. कधीतरी आपण त्याच्यावरती लेख लिहिला पाहिजे, ते तो लिहू. भारतीय संविधानातले 9 शब्द महत्त्वाचे आहेत. स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता आणि धर्मनिरपेक्षता, समाजवाद, लोकशाही, गणराज्य आणि प्रजासत्ताक. या सगळ्या शब्दांचे त्यांनी धज्जे उडवलेले आहेत. मी एक विस्तृत लेखमध्ये लोकसत्ता लिहून पाठवला, त्यांनी तो छापला नाही, बघू. मी उदाहरणासह सांगू शकतो की स्वातंत्र्याचे धज्जे कसे उडाले, पत्रकार कसे बंदिस्त केले गेले, मालक कसे खरीदले गेले, मीडिया हाऊसेस कसे खाल्ले. समतेचं मी सांगू शकतो की अखलाखला तुम्ही संशयावरून मारता गोमांस ठेवल्याचे आणि दुसरीकडे तुमच्या राज्यांमध्ये गोमांस मुक्त आहे, गोव्यात वगैरे. ही समता नाही ना. बंधुतेची तर कितीक उदाहरणं देऊ, जिथे तिथे हिंदू मुस्लिम संशयाचं वातावरण. बंधुता तर काय यांनी संपून टाकलं. आणि न्यायाचं पण तेच आहे. मणिपूरच्या बाईला वेगळा न्याय कसा असू शकतो. तर स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता ही जी मूळ तत्त्व आहेत संविधानाची, त्या प्रत्येक बाबतीत त्यांनी धुडगूस घातला. त्यांनी संवैधानिक संस्था संपवल्या. नियोजन आयोग होता, तो इथल्या विकासावर लक्ष ठेवायचा. धरणांचे जेव्हा प्रपोजल यायचे तर नियोजन आयोग राज्य सरकारला विचारायचं की कॉस्ट बेनिफिट रेशोमध्ये हे कसं बसतं ते दाखवा. सोशल इम्पॅक्ट असेसमेंट स्टडी केला का हे दाखवा. तो नियोजन आयोग होता, नेहरूंनी आणलेला. तो नियोजन आयोग यांनी संपवला कारण यांना अदानीला कोणीच प्रश्न विचारलेला चालणार नाही. तिथं नीती आयोग नावाचं कचकड आणून ठेवलं. तुम्ही बाबासाहेबांनी विचारपूर्वक आणलेलं, बाबासाहेब नियोजन मंत्री पण होते देशाचे, बाबासाहेबांनी विचारपूर्वक आणलेला नियोजन आयोग तुम्ही मोडीत काढता आणि वर म्हणता आम्ही इथं संविधान वाढवायला निघालो. निवडणूक आयोगाचे तुम्ही काय हाल केले ते पाहिलं, तो पण घटनादत्त आयोग आहे. सर्वोच्च न्यायालयावर तुम्ही काय दबाव टाकता हे लोक पाहत आहेत, ती पण घटनादत्त संस्था आहे. म्हणजे घटनादत्त संस्थांची मोडतोड करायची, घटनेला काही एक मानायचं नाही. आणि हे कधी हो शोध लागला तुम्हाला, फडणवीस नॅरेटिव्ह होतं म्हणून. 6 माणसं यांची बोलली. अरुण गोविल बोलले, ज्योती मिर्धा बोलले, आनंदकुमार हेगडे तो कर्नाटकचा तो बोलला, लल्लू सिंग खासदार जो होता त्याला पाडला लोकांनी आता अयोध्येत, प्रभू रामचंद्रांनी त्याच्यावरच बाण चालवलं, ते बरं झालं. ही माणसं धडधडीतपणे गेली 5 वर्ष, अजून 2 लोक आहेत मी नावं विसरतोय त्यांची, ही माणसं 5 वर्ष सतत बोलत होती की आम्हाला संविधान बदलायचं आहे. मोदी, शहा, फडणवीस यांनी एकदा लोकांना सांगितलं का की नाही हे चूक बोलतात आम्हाला, असं नाही सांगितलं ना तुम्ही. म्हणजे तुमची नीती काय होती, गेलं तर पुढे जाऊ द्यायचं, आलं तर पुढे जाऊ द्यायचं. अंगावर आलोटलं की त्याला म्हणायचं की हे फेक नॅरेटिव्ह. कशाचं फेक नॅरेटिव्ह, हे सत्य आहे. तुम्हाला संविधानात तुम्ही मोडतोड चालवली ते सत्य आहे. लोक दूध खुळे आहेत का, तुम्ही 400 पार का म्हणता हे लोकांच्या लक्ष देत नाही का. 272 साधं बहुमत आहे, 300 बहुमताला सरकार उत्तम चालतं. 300 ज्या सीट आहेत त्या सरकार पडल्याचा इतिहास नाही एखाद्या पक्षाला. 400 कशासाठी पाहिजे तुम्हाला, एवढं कशासाठी, म्हणजे बाकीचे संपून तुम्हालाच काय यायचं. लोकांना दिसत होतं तुम्हाला राज्यघटना तोडायची मोडायची, हे लोकांना दिसत होतं. म्हणजे आता काही म्हणा, संविधानाचा मुद्दा महाराष्ट्रात उत्तम चालला. नितीन, मी तुम्हाला सांगतो काही काही अनुभव इतके बोलण्यासाठी खूप हृदयस्पर्शी पण आहेत. मला एक मला वाटतं धाराशिवला का कुठे, मला आता आठवत नाही, आम्ही गेलो होतो सगळे आणि एक दलित चुणचुणीत मुलगा कार्यकर्ता भेटायला आला.
तर तो म्हटला की मी त्याला म्हटलं की तू काय करतो वगैरे. काही नाही त्याचं, म्हणजे त्याला एम्प्लॉयमेंट पण नव्हतं, काही नाही असं. म्हणजे हे जे शहरी वर्ग बोलतो ना, हां बघा बघा राखीव जागांमुळे किती मजा आहे, असं काही नाही. अनएम्प्लॉयड मुलं इतकी मोठ्या संख्येने आहेत की आपण इमॅजिन नाही करू शकत, आणि फार वेगळ्या विश्वात जगतात ती. आणि खूप दरिद्री परिस्थिती असलेली पण मुलं, जास्त दरिद्री परिस्थिती. तर मला मी म्हटलं की तू कसं काय आलास काय वगैरे, असीम आणि मी. तर तो म्हटला की सर मी आलो. तर म्हटलं तुला का वाटतं असं की आमच्या सभांना नाही यावं. तो म्हटला सर संविधान वाचलं पाहिजे. म्हणजे ही इतकी विशेष घटना आहे की आपलं संविधानाबद्दल लोकांच्या मनात काय प्रेम आहे ते त्याच्यातून दिसतं. तर संविधानाचा मुद्दा यांचा पूर्णतः यांच्या अंगलट आला. विधानसभेत आम्हाला तो मुद्दा काढायची गरज नव्हती, कारण संविधान बदललं ते केंद्रातून बदलेल, राज्यात ते बदलणार. देवेंद्र फडणवीसांनी आयता तो मुद्दा काढला. आम्ही अजिबात यावेळेला पहिल्या काही सभांमध्ये आम्ही हा मुद्दाच बोललो होतो, हा केंद्राचा विषय आहे हे आम्हाला कळत होतं. फडणवीस जेव्हा हे म्हणायला लागले की फेक नॅरेटिव्ह, फडणवीस जेव्हा हे म्हणायला लागले की लाल रंगाचं संविधान, फडणवीस अर्बन नक्षल, हां आणि अर्बन नक्षल, हे जेव्हा म्हणायला लागले तर आम्हाला त्यांना सांगणं भाग आहे की आम्ही गांधी आंबेडकरांची माणसं आहोत, आमचा नक्षलवादाशी काही संबंध नाही, असला तर तुम्ही सिद्ध करा. आणि मला तो फारच गंमत वाटते. तुम्ही म्हणता की ते भारत जोडोमध्ये नक्षलवादी आहेत, राहुल गांधीच्या सोबत नक्षलवादी होते, मग ते तुम्ही गृहमंत्री असताना नक्षलवादी बाहेर कसे फिरतायत बा? तुमचा फेल्युअर आहे हा. आत्ता मी एक वाचलं की 5000 वर्ष संस्कृती चालू आहे, हिंदू संस्कृती, त्याच्यावर अनेक आले गेले. हिंदू खतरे में नव्हता, मुघलांच्याही काळात खतरे में नव्हता, इंग्रजांच्याही नव्हता, काँग्रेसचाच काळ, आत्ताच हिंदू खतरे में आला ना. मग हे आमच्या लक्षात येत आहे ना की हिंदू खतरे में म्हणून तुम्ही याला नक्षलवादी, त्याला हे खतरे में, याचं हे तुम्ही नका करू. आणि त्यांनी तो मुद्दा आणला. खरं राहुल गांधीसुद्धा काही फार विशेष त्याच्यावर बोलले नसते, पण तो मुद्दा आणला, त्यांनीच आणला, तर त्याच्यावर उत्तर तर द्यावंच लागेल. म्हणून आता पुन्हा महाराष्ट्रात तो मुद्दा जागा झाला आहे, संविधानाचा मुद्दा सगळीकडे तो आत्ता जागा आहे. आणि तो मुद्दा यांना पुन्हा एकदा यांचा प्रभाव करणार. संविधान इतकी ताकदवर गोष्ट नाही, असे अनेक भाजपा येतील आणि जातील, संविधानापुढे ते नाही टिकू शकत कोण. त्यामुळे ती गोष्ट पुन्हा एकदा त्यांनी आणली आहे, ती हाताने ओढून घेतलेली आहे. वही वेलकम आहे, आम्हाला काय प्रॉब्लेम. एक शेवटचा मुद्दा असं विचारतो की आपण असं बघितलं की महाविकास आघाडीला लोकसभेमध्ये मुस्लिम आणि दलितांची एकत्रितपणे मतं मिळालेली दिसतात, आणि त्या संदर्भामध्ये नंतर BJP आणि शिंदे यांच्या गटाचे लोक बरंच बोलत राहिले की वोट जिहाद वगैरे. याही वेळेस तो मुद्दा आहे का, आणि मराठा आरक्षणाचा कितपत परिणाम होईल, आणि नेमकं कोणाला फायदा होऊ शकेल? जर समजा जरांगे पाटलांनी मराठा उमेदवार उभे केले असते तर फरक पडला असता, किंवा जरांगे पाटलांचे कोणी उमेदवार असते तरी फरक पडला असता, त्याचं कारण की मतं गेली असते. आता त्या मराठा समाजाचा जो आक्रोश, खास करून मराठवाड्यात भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध आहे, तो इतका इंटेन्स होता की मराठवाड्यातून 8 पैकी 7 खासदार मराठा निवडून आले आहेत मराठा समाजाचे. इतका तो जोरदार असंतोष होता. तो आजही कायम आहे, त्याच्यात काही बदल झालेला नाही. मुस्लिम दलित मतांचं असं होतं की बघा तुम्ही 3 निवडणुका बघा, 14, 19, 24, हा एक इतका माजोरडा पक्ष आहे की या पक्षाने जाहीर केलं की उत्तर प्रदेशात आम्ही एकही मुस्लिम उमेदवार देणार. हे 3 निवडणुका चालल्या आहे. महाराष्ट्राच्या यादीत आत्ताच्या यांचं मुस्लिम कॅन्डिडेट कोणी नाही. 15% लोक, त्यांना जर प्रतिनिधित्वच मिळणार नसेल, समजा बायकांची संख्या 50% देशात, आणि उद्या पुरुष म्हणले एकही बाई येऊ देणार नाही, त्याने काय करायचं? ते रस्त्यावर येऊन आंदोलन करतील. ठीक आहे, मुस्लिमांना तर ती पण सोय नाही. मुस्लिम रस्त्यावर आले की तुम्ही त्यांना देशद्रोही ठरवणार. मुस्लिम शासनाच्या विरोधात लढूच शकत नाही अशी आजची परिस्थिती, पण तुम्ही त्यांना देशद्रोही ठरवायला मोकळे आहे. तुमच्याकडे हाही विवेक नाही की हे सरकारच्या विरोधात लढतात, देशाच्या नाही. मग मुस्लिमांच्याकडे काय पर्याय राहतो? ते काही दगड घेऊन हातात उतरले का? त्यांनी जिहाद म्हणून धर्मयुद्ध पुकारून इतर धर्मियांचं काही केलं? काही नाही. मुस्लिमांनी बाबासाहेबांनी सांगितलेल्या लोकशाहीच्या मार्गाने सत्ता परिवर्तनाचा प्रयत्न केला. त्याच्यात काय चुकलं त्यांचं? वोट जिहाद काय? कोथरूडला वोट जिहाद होतो असं म्हणलं तर तुम्हाला काय वाटेल? कोणताही समाज, अल्पसंख्य असो बहुसंख्य असो, त्याची गरज प्रतिनिधित्वाची आहे. मग आता असं म्हणायचं का की मध्ये काही ब्राह्मण संघटनांची पत्र कमी वाचली की ब्राह्मण उमेदवार नाही, मग त्याचा वोट जिहाद नाही का तो त्यांचा?
त्यांचं जातीसाठी वोट जिहाद आहेच ना. मग मुस्लिमांनी धर्मासाठी जर बाबासाहेबांच्या मार्गाने जाऊन आम्ही केलं आणि आम्ही मतदान केलं असं ते म्हणले किंवा आम्ही बाबासाहेबांच्या मार्गाने सत्ता, काय प्रॉब्लेम काय? भारतीय न्यायसंहितेच्या कोणत्या कलमामध्ये तो वोट जिहाद आहे हे त्यांनी सांगावं. हे जे करतायत ना, जे जे बोलत आहेत वोट जिहाद वगैरे, तितके ते जास्त खोलात जात आहेत. त्याचं कारण असं की एक स्वाभाविक चीड मुस्लिम समाजामध्ये येईल आणि ती येते आणि ती आहे भारतीय जनता पक्षाबरोबर. तुम्ही आम्हाला प्रतिनिधित्व देणार नाही, तुम्ही आम्हाला पार्लमेंटमध्ये येऊ देणार नाही, तुम्ही आम्हाला विधानसभेत येऊ देणार नाही आणि तुम्ही आम्हालावर जिहाद म्हणणार. म्हणजे आमचं अस्तित्व आहे की नाही या देशात काही? तो अस्तित्वाचा प्रश्न आहे मुस्लिम समाजाचा. आज ते त्याच मार्गाने लढत आहे. कित्येक ठिकाणी मुस्लिम समाजाने इतका पुढाकार घेतला की 11च्या आत सगळं वोटिंग पण संपून घेतलं. नंतर धमक्या सुरू झाल्या तर काय दहशत सुरू झाली. इतकं एवढा हा समाज का एकवटला याचा विचार त्यांनी करायला पाहिजे. या समाजाला विश्वास देण्यात ते पूर्णतः अपयशी ठरले आणि देशातल्या 15% लोकसंख्येला वाटायला लागलं की आमचं काहीच भवितव्य नाही, मग आम्ही मतपेटीतून बदलवतो. त्यांचा हक्क आहे. वोट जिहाद हा शब्द वापरून जे कोणी भारतीय जनता पक्षाचे ते वापरत आहेत ते बाबासाहेबांचा संविधानाचा अपमान करत आहेत. कारण संविधानाने वोट दिले ना. आणि तर धर्माशी रिलेट तुम्ही नाही करू शकत, कोणत्या जसं जातीची नाही करता येणार तुम्हाला, नाही तर मग तुम्हाला सगळीकडे करावं लागेल. मला असं वाटतं की हा मुद्दा खूप त्यांच्यासाठी अवघड होत चाललेला आहे आणि तो निवडणुकीत राहील. या निवडणुकीत तो आहे तर 4-5 दिवसांचा प्रचार सुरू आहे, तो काही संपलेला नाही. त्यांनी जर ते राहुल गांधींवरच्या अनावश्यक टिप्पण्या टाळल्या असत्या तर ते कदाचित घडलं नसतं, पण त्यांनी ते आता ओढूनच घेतलं स्वतः. आणि दलित मतांच्याकडे कसं बघता तुम्ही? दलित मतांच्यामध्ये मी तुम्हाला एक सांगतो, स्वतःचा मुलगा का बाबासाहेबांचं संविधान असा प्रश्न आला तर बाबासाहेबांचं संविधान निवडणारे हे आपले मतदार आहेत. यांच्या निष्ठा मी तुम्हाला खात्रीने सांगतो की दलित समाजाच्या बाबासाहेबांच्या प्रती असलेल्या निष्ठा याची जगात कुठेच तुलना होऊ शकत नाही. काहीही नसताना पायात चप्पल नसलेली माणसं चैत्यभूमीला आणि दीक्षाभूमीला काय येत असतील? काय हे आकर्षण आहे की बाबासाहेबांना जाऊन यात इतकी वर्ष झाली? काय हे आकर्षण आहे? तर ती कमिटमेंट आहे. त्यामुळे दलित समाजाची राज्यघटनेशी कमिटमेंट ही कधीही बाधित होणारच नाही, मी तुम्हाला खात्रीने सांगतो. ठीक आहे, काही मतभेद होतील, काही उमेदवार उभे राहतात, ते ठीक आहे, पण मूळ जो राज्यघटनेवरची श्रद्धा आहे त्या श्रद्धेतून दलित समाज स्वतः ॲनालिसिस सक्षमपणे करतो की बा कोण बाबासाहेबांच्या घटनेला हात लावू शकतो आणि कोण बाबासाहेबांच्या घटनेला सांभाळू शकतो. त्यांच्या काही तक्रारी महाविकास आघाडीबद्दल असूच शकतात. मी असं म्हणत नाही की महाविकास आघाडीचे पक्ष सगळे लखलखीत आहेत, त्यांच्या तक्रारी आहेत, प्रतिनिधित्वाच्या तक्रारी असूच शकतात त्याच्याबद्दल. पण त्यांना हे माहिती आहे ही माणसं घटना नाही तोडणार. काही गोष्टी घडतील. आता काँग्रेसच्या काळात नाही का भ्रष्टाचाराची प्रकरणं झाली, आम्ही त्यांच्या विरुद्ध लढलो. मी हे सगळ्या ठिकाणी म्हणतोय, काँग्रेस राष्ट्रवादी विरुद्ध आम्ही लढलो, अनेक वर्ष लढलो, पण त्यांनी कधी पुण्यात आम्हाला मारायला माणसं नाही पाठवली. तर हा फरक आहे ना, आणि हा दलित मतदाराला फार चांगला कळतो. त्यामुळे याही वेळेला मी तुम्हाला सांगतो, दलित, मुस्लिम, शेतकरी, कष्टकरी, गावातल्या महिला हे सगळे मतदार आत्ताही भारतीय जनता पक्ष आणि शिंदे आणि अजितदादा यांच्या तेवढेच विरोधात आहेत जेवढे हे लोकसभेच्या वेळेला. विश्वंभर चौधरी यांनी महाराष्ट्राच्या निवडणुकीसाठी समाज घटकांचं एक सखोल विश्लेषण आपल्यासमोर मांडलेलं आहे. त्यांनी असं सांगितलेलं आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांची लाट आहे आणि मुंबई कोकणामध्ये उद्धव ठाकरे यांची लाट आहे. आणि त्यांनी अजून एक भाकीत केलेलं आहे की महाविकास आघाडीला 165च्या वर जागा मिळतील. आपण हे आता पाहणारच आहोत. तूर्तास धन्यवाद.